हर हर या जगात खूप साऱ्या मोठ्या कठीण यात्रा आहेत. त्यापैकी असणारी एक यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा. आता आमची ट्रेन सुटलेली आहे बँड्रा टर्मिनसवरून. आता आम्ही निघालो आहे अमरनाथच्या यात्रेला. जवळपास आमची आता 28 तासाची जर्नी असणार आहे ट्रेनमध्ये. मित्रांनो, या जगात महादेवाचं दर्शन करायला कोणाला नाही आवडणार, पण महादेव सुद्धा त्यांनाच दर्शन घ्यायला बोलवतात ज्या माणसांमध्ये काहीतरी विशेष आहे आणि ते फक्त महादेवच ओळखू शकतो. ट्रेनमध्ये 32 तास प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो जम्मू स्टेशनला. स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि आम्ही गेलो भगवती नगर या यात्री निवासमध्ये. जम्मू स्टेशनवरून भगवती यात्री निवास 6 किलोमीटर अंतरावरती आहे. हे आमचं RFID कार्ड यात्रेसाठी हे सुद्धा आमचं बनलेलं आहे. हे आमचं वेटिंग रूम आहे. इथे आम्ही आता आराम करतो थोडा 2-3 तास इथे आराम करणार. नंतर मग आम्ही इकडनं बसने जाणार पुढे बालटालला. या यात्री निवासमध्ये आराम करण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 50 रुपयामध्ये एक बेडशीट भेटून जाईल. या यात्रेला जाण्याचे 2 मार्ग आहेत, एक पहलगाम आणि दुसरा बालटाल. आम्ही बालटालच्या रूटने ही यात्रा करणार आहे. भगवती नगरवरून बालटालचे अंतर 350 किलोमीटर आहे. इकडे जाण्यासाठी बसवाले 650 ते 700 रुपये घेतात. भगवती नगरमधून तुम्हाला पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गाला जाणाऱ्या बसेस भेटून जातील. रात्री 3 वाजता आम्ही बसमधून बालटालला जायला निघालो. खाण्यासाठी तुम्हाला मध्ये मध्ये लंगर सुद्धा भेटतील. रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर्मीवाले उभे असलेले दिसतील. बसमधून 12 तास प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो बालटालच्या बेस कॅम्पमध्ये. हा आमचा टेंट आहे. हा पूर्ण आम्ही घेतलेला आहे 300 रुपयामध्ये. हा पूर्ण टेंट आम्ही घेतलेला आहे 300 रुपयामध्ये तिघांसाठी. इथे जवळपास 6 बेड आहे. सध्या आता गर्दी नाही आहे इथे. सध्या आता या यात्रेमध्ये थोडी गर्दी कमी आहे, त्यामुळे आम्हाला 300 रुपयामध्ये भेटला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही ते लाईट्स वगैरे सुद्धा आहे आणि चार्जिंगला सुद्धा इथे दिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारची सुविधा इथे. हा इथे टेंट आहे आमचा समोर आणि समोरच हा असा व्ह्यू आहे बघा. समोरच हा व्ह्यू आहे मस्तपैकी. हो हा वॉशरूम सुद्धा आहे.
चांगली सुविधा इथे बघू शकता. ते गरम पाणी सुद्धा भेटेल तुम्हाला. अरे रुक जा भाई. आणि ते वॉशरूम आहे. ठीकठाक आहे, एवढं पण काय वाईट नाही. आले चाय लो. मस्त. आता इथे बसून आम्ही चाय पितोय. निकालते रे, चाय ठंडा हो जाएगा, निकाल अपना. पाठीमागे बघू शकता हे लंगर आहे. इथे आम्ही जातो आता जेवणासाठी. जय बोले. जय बोले. इकडे खूप सारी दुकानं सुद्धा होती. दुकानामध्ये जाऊन आम्ही सुद्धा जॅकेट्स घेतले. आता आम्ही इथे एका सुंदर ठिकाणी आलो आहे. इकडे बाजूलाच नदी वाहते मस्तपैकी. हे बघू शकता. बाजूलाच नदी आहे. इथे मस्त बसलोय आम्ही. भारी थंड थंड पाणी आहे एकदम मस्त. हर 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 हर. हे पाठीमागे आहे बेस कॅम्प हॉस्पिटल आलटालचं. सर आपल्याला काही हेल्थ वगैरे इश्यू असेल हेल्थचा तर आपण इथे सुद्धा चेकअप वगैरे करू शकतो. इमर्जन्सी रहता है ना तो हेलीकॉप्टर आता है. आणि साईडला इथे हेलिपॅड सुद्धा आहे.
जेवून झाल्यानंतर आम्ही आमच्या टेंटसमोर शेकोटी पेटवली. ठंडी है, बहुत ठंडी है. सबको लगता है खाऊ है, खाऊ नहीं है. आके देखो यहाँ पे. इसे आग में हाथ डालोगे इतना ठंडी है गाइस, बट दिस इज हेवन. दिख रहा है. सकाळचे 5 वाजले आता आणि आता आम्ही आमच्या ट्रॅकला चालू करतोय. आमचं जे लगेज होतं बॅग वगैरे ते आम्ही आमच्या टेंटमध्ये ठेवलेलं आहे. फक्त जे आम्हाला फक्त लागणार आहे थोड्याशा वस्तू तेच आम्ही फक्त आमच्याबरोबर घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छोटीशी बॅग आहे, त्याच्यामुळे सगळं आम्ही कवर केलं आहे. आणि ही एक माझ्याकडे छोटी बॅग आहे. अमरनाथची यात्रा आहे जी आपण 2 रूटने करता येते. एक आहे पहलगामवाला आणि दुसरा आहे बाल्टालवाला. जो पहलगामवाला रूट आहे त्या रूटने आपल्याला 34 ते 35 किलोमीटर ही यात्रा आहे. जवळपास तिकडनं आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात. आणि दुसरा रूट आहे बाल्टालवाला ज्या रूटने आम्ही चाललो आता. तिकडनं आपल्याला 14 ते 15 किलोमीटरचा ट्रॅक आहे. जवळपास 7 ते 8 तास लागतील. सो बघूया किती टाईम लागतो आपल्याला आणि ही जर्नी कशी असणार आपली आजची. सुरुवात खूप चांगली झाली आमची. हे बघू शकतो तुम्ही जागेवर इथे माणसं उभी आहे, इथे मिलिटरीवाले आपली रक्षा करण्यासाठी. इकडे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थोड्या काही अंतरावरती तुम्हाला हे असे लंगरसुद्धा बघायला दिसतील. सुरुवातीचा 1-1.5 किलोमीटर खूप सरळ रस्ता होता. आता यापुढे आपल्याला 6-7 किलोमीटर स्टीप चालत वर जायचं आहे. ये कहाँ जाएगा बेचारा, इसको पकड़ना. इकडे तुम्हाला घोडे वगैरे पण भेटू शकतात, घोड्याने खच्चर. ह्यांचा रेट आहे जवळपास 1000 ते 1500 रुपये घेतात ती लोक वरती गुफेपर्यंत पोहोचवतात तुम्हाला. जसं की आता सीझन थोडा संपत आला आहे त्यामुळे प्राईस थोडी कमी आहे. आता रेट थोडा अजून हाय झाला असता त्यांचा. सर और अभी यहाँ से डायरेक्ट जाएंगे 1500 रुपये. 1500. हाँ, जाने का. आना और जाना दोनों भी एक साथ में हो जाएगा? नहीं, सिर्फ जाना 1500. काउंटर पे जाना 2850 रुपया रेट है. ठीक है. अब थोड़ा यात्रा कम हो गया इसी वजह से कम कर रहे हैं. आता घोड्याचा रेट आहे 1500. बघू शकता तुम्ही. जवळपास 3 किलोमीटरची यात्रा झाली आमची. आता पूर्ण स्टीप चढाई. आता इथून जो पुढचा रस्ता तो पूर्ण स्टीपचा आहे, चढत जायचं वरती. फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे कारण घोडेवाले सुद्धा इथे येत असतात, तर आपण एका साईडने नुसतं चालायचं आहे एका रूटने, कारण घोडेवाले मधून येत असतात. इकडे बघू शकता तुम्ही नदीच्या इथे पूर्ण ग्लेशियर पूर्ण अडकलेलं आहे. पाण्याच्या वरती एक ग्लेशियर बर्फाने पूर्ण हे झालेलं आहे आणि खालून पाणी वाहतं, नदी वाहतं. तर वरती सुद्धा आहे ग्लेशियर.
हा मोठावाला ग्लेशियर एकदम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल ग्लेशियर. हा किशोर आहे. ह्याने माझ्यावर पहिलासुद्धा केदारनाथचा ट्रॅक केलेला आहे 2021मध्ये. परत हा आता माझ्यावर आला आहे अमरनाथच्या यात्रेमध्ये. मी आता ओळखत असाल तुम्ही शंकर. आता केदारनाथ बरोबर होता माझ्यावर 2 वेळा आणि आता अमरनाथच्या यात्रेमध्ये सुद्धा आहे. हा डोसा घेतला आम्ही. आता पहिल्या लंगरमध्ये आम्ही आलो आहे. सकाळपासून आम्ही काय नाही खाल्लेलं. हा डोसा असे वगैरे आहे. जय बोले. इथे मध्ये मध्ये तुम्हाला असे मेडिकल कॅम्प पण बघायला दिसतील. कुछ करना है चेकअप तेरा? चेकअप कुछ करना तेरा? आगे जाएगा तो हम दिखेंगे ना. इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही हे दगड वगैरे आहे. इथे लँडस्लायडिंग होण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे. त्यामुळे इथे चालताना खूप सांभाळून यायचं आहे आपल्याला. आता माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण ग्लेशियर आहे. सध्या गर्दी खूप कमी दिसत आहे इथे. अमरनाथ यात्रेला आता अजून 10 ते 15 दिवस उरलेले आहे शेवटचे. त्यामुळे माणसांची गर्दीसुद्धा इथे खूप कमी आहे आता. तर जवळपास 8 वाजले आणि आम्ही आतापर्यंत 7 किलोमीटरची ट्रेकिंग केली आहे जवळपास. जय भोले, हर हर भोले. महादेवाचं नाव घेत घेत आम्ही पुढे जात राहतो आहे. हा जो रूट बघत आहे तुम्ही, हा जो रूट आहे तो पहलगामवाला रूट आहे. आणि हा जो आपला रूट आहे इकडचा तो हा बालटालवाला रूट. पुढे जाऊन हा रूटसुद्धा तिकडे एकत्र भेटतो. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, इथेच आपली अमरनाथची पवित्र गुफा. जवळपास आता 1 किलोमीटर बाकी आहे इकडनं आपल्याला पोहोचायला पवित्र गुफेच्या इथे. ग्लेशियर सके तो हाथ लगा के देख लो. बर्फ.
पाठीमागे बघू शकता किती बर्फ आहे. पूर्ण ग्लेशियर आहे बर्फचा. पाठी पण खाली पण आहे आरामशीर. पुढे 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 खाली पण बघू शकता पूर्ण बर्फाचं बर्फ आहे. मन धन्य झालं. जय हो बाबा बर्फाने की. हर हर महादेव. याच पवित्र गुफेमध्ये महादेवांनी माता पार्वतींना अमरत्वाचं रहस्य सांगितले होते. पाठीमागे पाठीमागे बघू शकतो तुम्ही अमरनाथची गुफा आहे. अमरनाथ गुफेच्या आतमध्ये जाऊन आम्ही आता शिवलिंगाचं दर्शन सुद्धा केलेलं आहे छानपैकी. त्या गुफेच्या जस्ट खाली खूप सारे असे लंगर वगैरे सुद्धा आहे. तर खाण्यापिण्याची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते व्यवस्था केलेली आहे. बरेचसे लंगर आहे इथे जेवणासाठी वगैरे. दर्शन करून झालं आहे आमचं. आता आम्ही इकडनं परत चाललो आहे. 14 किलोमीटर आम्हाला परत इकडनं जायचं आहे काळोखायच्या आधी. जवळपास सकाळी आम्ही 5:30 वाजता निघालेलो इथे येण्यासाठी आणि आता जवळपास वाजले 2. जवळपास आम्हाला 7 तास लागले इथे गुफेपाशी पोचायला. सो मित्रांनो, आपली ही अमरनाथ यात्रा पूर्ण झालेली आहे. सो मी आता या व्हिडिओला इथे संपवतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुढे लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.